आणि एका शेठजीच्या दाराजवळ गेला आणि म्हणाला, अहो मला पाणी द्या, पाणी द्या. शेठजी बाहेर आला, म्हटले पाणी दिलं असतं तुला, पण घरात माणूस नाही. त्या बाहेरच्या याचकाने सांगितलं, थोडा वेळ तुम्हीच माणूस बना ना. माणसाला सगळं काही बनता येतं, पण माणूस बनता येत नाही. म्हणून मनुष्य बनण्याची प्रक्रिया हे आमचे ग्रंथ आहेत. यासाठी घराघरापर्यंत हे भागवत जायला पाहिजे, माणसापर्यंत ते जायला पाहिजे. आपण कुठून निघालो होतो? अरुंधतीचा तारा. वैशिष्ट्याजवळ अरुंधतीचाही तारा आहे. योगशास्त्रामध्ये असं वर्णन आलं की तुमचे डोळे चांगले असेल आणि डोळे निरोगी असून सुद्धा 3 दिवसापर्यंत आकाशात पाहून जर अरुंधतीचा तारा दिसला नाही तर समजा 6 महिन्यामध्ये मृत्यू येणार आहे. बर, दुसरा संकेत सांगला नाही ना, पण जास्त विचार नाही करायचा. तर हा विचार केला की ते स्वप्न पडायचे. ऐकून ठेवा. रात्री आपण झोपी गेलो आणि झोपेमध्ये स्वप्न असं पडलं की आपली धिंड गाढवावर काढली. आता तिंदा तेच म्हणू नका, गाढवावर काढली, गाढवावर काढली असं म्हटलंय. अरुंधतीचा तारा दिसल्यानंतर 1 वर्षात मृत्यू होण्याच्या उभा केला. आणि आपण स्वप्नामध्ये जर पाहिलं की गाढवावर आपली धिंड काढली तर समजा 6 महिन्यामध्ये मृत्यू. पण ते स्वाभाविक व्हायला पाहिजे बरं का. श्रीराम श्रीराम श्रीराम. मृत्यूचं चिंतन त्यालाही आवडेल, अपरिहार्य आहे ना. उपजे ते नाशे, नाशिले ती पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. अनेक प्रकारे चिंतन आहे, परंतु आज मी रमणार नाही नक्कीच, कारण मला जायचंय कृष्ण जन्मापर्यंत. ज्ञानेश्वर महाराजांचं गाव घ्यायला तेवढा एक सांगतो आणि मग आपण पुढे या चिंतनावर सुरू. ज्ञानेश्वर महाराजांनी काही संकेत दिले मृत्यूचे. कानी घालोनिया बोट नाद जे पहावे, न दिसता जाणावे 9 दिवस. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की आपल्या कानामध्ये बोट घालायचे. आता लगेच घालू नका येतात. आणि कानामध्ये बोट घातले की आतमध्ये आपल्याला असा भग 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 असा आवाज येतो. कानामध्ये बोट घातल्यानंतर सामान्यपणे येतोच तो, पण कानामध्ये बोट घालू नये. तो आवाज ज्या दिवशी बंद होईल ना, समजा 9 दिवस राहिले आपल्याला. पुढा बोली बघतो. माईक माझ्या डोळ्यापुढे सारखं येतो वाचता. भोवया पाहता न दिसे जान, आयुष्याची गणना 7 दिवस. आपल्या भोवया पाहिजे डोळे करून. आणि त्या भोवया ज्या दिवशी दिसणार नाही, माऊली असं म्हणतात की 7 दिवस उरलेत म्हणा. डोळा घालून या बोट चक्र जे पहावे, न दिसता जाणावे 8 दिवस. डोळ्यावर अशी बोट ठेवायचे आणि बोट ठेवली की अशी चक्र दिसतात गोल गोल. ते जर दिसले नाही तर समजा आता किती दिवस राहिले? 5 दिवस. नासागराचे अग्र न दिसे नयनी, तरी तेची दिनी म्हणा राम. नाकाचं जे अग्र असतं असायला पाहिजे, त्या नाकाचा अग्र असं बघायचं. तो दिसतंय सगळ्यांना. आणि नाकाचा अग्रभाग ज्या दिवशी दिसणार नाही त्या दिवशी काय म्हणायचं? रामकृष्ण हरी. आम्ही त्या दिवशी रामकृष्ण हरी नाही, आम्ही प्रत्येक दिवस माणसाला भेटले की रामकृष्ण हरी म्हणतो. आम्हाला एक दिवस म्हणण्याची गरज नाही. खूप चांगला प्रश्न विचारलास. वर्याने शते प्रश्न, गोड प्रश्न विचारलास. राजा, या जगामध्ये माणसांना हजारो गोष्टी जाणून घेण्याचे असतात, जाणून घेतात. भारताचे राष्ट्रपती कोण, पंतप्रधान कोण माहिती पाहिजे. पण अमेरिका कुठे आहे, तिथले राष्ट्रपती काय, रशियाचं काय चाललं, युक्रेनचं काय चाललं, सगळं जाणून घेतात म्हटलंय. पण जे जाणून घ्यायला पाहिजे ते जाणून घेत नाही.
मी आलोय कुठून, मला नेमकं जायचं कुठं आहे, माझं इथं येण्याचं नेमकं ध्येय काय आहे? काही नाही, काय नाही. तुमचे गुरुजी काय म्हणायचे, ये जाना वो जाना लेकिन जहां जाना वो नहीं जाना. हे माहितीये, ते माहितीये, ते माहितीये, पण जिथं जायचं तेच माहिती नाहीये. सामान्य मनुष्याचं आयुष्य कसं निघून जातं त्याचं वर्णन केलं. निद्रयार्ह्यते नक्तम् व्यवायेन च वावयः दिवाचार्ते हया राजन् कुटुंबपर्येण वा. रात्र झोपेमध्ये जाते नाही तर उपभोग घेण्यामध्ये जाते, दिवस कामामध्ये जातो आणि सगळं आयुष्य असं निघून जातं, परंतु हा विचारच निर्माण होत नाही. तो श्लोक खूप छान आहे. देहापत्य कलत्रादि स्वात्म सैन्येश्व सत्स्वपि तेषां प्रमत्तो निधनं पश्यनपि न पश्यति. सगळे माणसं आपलं आयुष्य नुसतं संपत्ती कमवण्यामध्ये, विषय भोग घेण्यामध्ये असा पूर्ण काळ घालून टाकतात आणि अनेकांचं निधन बघून सुद्धा, ते निधन बघून सुद्धा, इतरांना जाताना बघून सुद्धा अप्रमादाने वागतात. काय म्हणावं, खरं तर या जगामध्ये कोण कोण आलाय, किती प्रसिद्ध लोक आले. एका काळामध्ये त्यांचा दरारा होता, परंतु काळ असा आहे की सगळ्यांना त्यांनी खाऊन टाकलं. काही शब्द आहेत उर्दू भाषेमध्ये त्याचं थोडस आहे, हिंदी आणि उर्दूला एकत्र केलं. शब्द कोड आहे. हुए नामवर बेमिसाल कैसे कैसे जमी खा गई नौजवान कैसे कैसे. शब्दाचा अर्थ समजून माझे. हुए नामवर बेमिसा कैसे कैसे. या जगामध्ये किती प्रसिद्ध माणसं झाले. सिकंदरासारखा सर्व विश्व जिंकणारा असा विश्वजेता सुद्धा या जगामध्ये आला होता. जमी खा गई नौजवान कैसे कैसे. किती संपत्तीवान, किती सौंदर्यवान, किती प्रसिद्ध माणसं, परंतु काळाच्या ओघामध्ये त्यांचा नामो निशाण राहिला नाही. म्हणून तरुण असतानाच विचार कर. आजवानी पे तराने वाले कल्प चिताएगा. आजवानी पे तराने वाले कल्प चिताएगा. जिंदगी को जो समझा जिंदगी पे होता है. एक वेळा तरी
काकड्याचे आमचे जे अभंग आहे ना बापू, ते सगळे अभंग जर विचारपूर्वक जर ऐकले, म्हणजे नाश्त्याचा विचार न ठेवता, तर जागृती बाळगता येईल बघा. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, सुख व्यथा जन्माचा, क्षणभंगूर नाही वरवसा, वारेसा पुन्हा थोडा माया काही नचले मग गळा पडेल भासा, पुढे हुशार थोडा हे ओळसा गा, पुढे राम स्मरा. भागवतच आहे का मराठी भाषेमध्ये सांगितलं आमच्या संतांनी. आयुष्य असं निघून जात, परंतु आपण कशासाठी आयुष्य व्यर्थ चाललंय हे परीक्षित हा विचार सर्वसामान्याला कळत नाही. आता 7 दिवसामध्ये मृत्यू येणार आहे ना, त्याच्यासाठी एक साधन सांगतो मी तुला, ऐक. तस्मात् भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरिः, श्रोतव्य कीर्तितव्यश्च स्मर्तव्यश्चिच्छता भयम्. तस्मात् भारत, भारत म्हणजे या भरत कुलामध्ये उत्पन्न परीक्षिता, म्हणून असं करा सर्व काळामध्ये. गीतेमध्ये सांगितलं ना, तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धेचे. अर्थात सर्व काळामध्ये 3 गोष्टी करायच्या आहेत. ज्याला आपला मृत्यू मंगलमय करायचा असेल, जीवनाचं साफल्य करायचं असेल, त्याने 3 गोष्टी करायच्या. कोणत्या? श्रोतव्य, त्याने भगवंताविषयी ऐकावं, भगवंताचे गुणानुवाद ऐकावे, भगवंताच्या स्वरूपाविषयी ऐकावं, त्याच्या लीलेविषयी ऐकावं. जे ऐकलं कीर्तितव्य, त्याचं कीर्तन करावं एकांतामध्ये. आणि एकांतामध्ये गेल्यानंतर त्याचं स्मरण करावं. असं आपण जर करत गेला तर त्याचा परिणाम असा होईल की नित्य भगवंताचं स्मरण असल्यामुळं प्राण सुटण्याच्या वेळी सुद्धा भगवंताचं स्मरण राहील. आणि अंत काळामध्ये ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाव आलं, तुकाराम महाराज म्हणतात, अंतकाळी ज्याच्या नाम आले सुखा, तुका म्हणे सुखा वार नाही. माणसं असं म्हणतील, अहो भागवताने काय सांगितलंय, काय सांगितलं भागवताने? शेवटच्या काळामध्ये भगवंताचं नाव घ्यायचं आहे ना, शेवटच्या दिवशी घेऊन आपण
आमच्या बापाने ठेवलं असं होत नसतं. आयुष्यभर जे आपण केलेलं असतं ना, शेवटच्या काळामध्ये ते आपल्या डोळ्यापुढे येऊन उभं राहत असतं. बरं का दादा? मग आयुष्यभर गोसेवा जर केली तर गायीशिवाय काय नसणार डोळ्याच्या पुढे. आणि खरा गोसेवक हेच म्हणत असतो की माझ्या पुढे गाय असावी, माझ्या मागे गाय असावी, माझ्या सर्वत्र गाय असावी. गो भक्तासाठी हा विचार नाही, त्याच्यासाठी इथं सुद्धा गो लोकच आहे आणि तो कुठे जरी गेला तर गो लोकाला राहणार आहे, त्याच्यासाठी नाही, सामान्यासाठी हा विचार चाललाय. माणसं म्हणते शेवटच्या काळामध्ये करू ना आम्ही, असं होत नाही. आयुष्यभर आम्ही जे केलेलं असताना ते आमच्या डोळ्यापुढे पुढे घेऊन उभं राहतात. एक दृष्टांत सांगतो म्हणजे कळेल. आता दृष्टांत सांगण्याची माझी इच्छा होत नाहीये, थोडासा विषय आपल्या गळे उतरावा म्हणून सांगू तो दृष्टांत नको सांगू. आयुष्यभर जे केलेलं असतं शेवटच्या काळामध्ये ते डोळ्यापुढे येत आहे. यासाठी दृष्टांत बघतोय आपण. एक मनुष्य बालेवाडीपासून खूप लांब राहायचा, इथला नाही बरं, लांब चांगला होता, प्रतिष्ठित होता, सगळं काही चांगलं होतं. पण निघाला की 4 माणसं त्याच्या मागे असायचे. आणि एक वाईट सवय त्याला. काय वाईट सवय होती? शंकराचा भक्त होता. आता शंकराचा भक्त असणं काय वाईट आहे? शंकराचा भक्त म्हणजे शंकर सोसायटीचा सदस्य होता. आणि मग गावाच्या बाहेर भरपूर योजना केली असते आणि मग तिथं आपले दम मारून दम फिट जायचं. आयुष्यभर त्यांनी त्याचा शोक पूर्ण केला. असं असतं एखादं व्यसन सुरुवातीला आपण लावत असताना ते कष्टाने लावले जातं. पहिलं व्यसन आपण करतो, सुरुवातीला आपण घेतो, नंतर ते व्यसन आपल्याला प्यायला लागतं. एखाद्या व्यसनामध्ये गेलं की सुटणं खूप कठीण हो, म्हणून नाच लावून घेऊन आहे त्याची कर्म कठीण होऊन जातं. बऱ्याच वेळेस असं होतं की लोकांमध्ये फिरत असताना असं वाटतं की हे करू नये, हे चांगलं नाही, परंतु इंद्रियांना ती सवय लागल्यामुळे इंद्रिय ते सोडायला तयार होत नाही. आणि अशी बरीच माणसं पहिले बघून इथल्या गळ्यामध्ये माळ घातली. अगोदरच्या काळामध्ये वाईट काही गोष्टी केलेल्या होत्या आणि म्हातारपणामध्ये मला जे तरुणपणी केलं ते आता करावं असं वाटतं. घरातल्या लोकांनी सुद्धा सांगितलं जाऊ यांची इच्छा आहे, करूया आपण. आपण एक सिद्धांत सांगतो छोटासा. अध्यात्मशास्त्र आणि मानसशास्त्र पण. बापू वयाच्या 18 वर्षापर्यंत, सुरुवातीच्या वयाच्या 18 वर्षापर्यंत मनुष्य जर खूप चांगला आवडलेला असेल आणि त्याचे खूप चांगले संस्कार असेल तर 18 वर्षाच्या नंतर म्हणजे 20, 21, 25व्या वर्षी कुसंगतीमध्ये जाऊन असा मनुष्य जर बिघडला तर त्याची परत चांगली होण्याची शक्यता जवळपास 100% आहे. कारण मागचे जे 18 वर्षापर्यंत जे चांगले संस्कार झाले ते संस्कार वाईट संस्कारामध्ये जरी तो गेला तर ते चांगले संस्कार त्याला परत खेचून आणतात. याचा विरुद्ध विचार असा, एखादा मनुष्य 18 वर्षापर्यंत सुरुवातीच्या तुझ्यासाठी छान आहे, छानच आहे एकदम, आता काय धोकाच नाही. वयाच्या पहिल्या 18 वर्षापर्यंत खूप चुकीचा वागला, कुसंगतीमध्ये गेला आणि पुढच्या काळामध्ये जर तू चांगला वागला, त्याला चांगल्या संगतीमध्ये चांगले विचार निर्माण झाले. पण मानसशास्त्र असं सांगतं की बऱ्याच वेळा परत तो बिघडण्याची सुद्धा शक्यता 90% आहे. त्याचं कारण असं की मागलची दुर्गुण कधी त्याला खेचून घेते तर परत तसं करायला होते. म्हणून चुकीच्या संस्कारातून चांगला झालेला मनुष्य जो आहे ना त्याला आयुष्यभर खूप सावध राहावं. बरेच वेळा आपण ज्या चुकीच्या गोष्टी केल्या असतात तसे प्रसंग निर्माण होतात आणि मन त्यावेळेस म्हणत असतं एक वेळा करून टाकू द्या, बघूया काय करायचं. सगळ्यात महत्वाचं चुकीच्या सवयीत लागायला नको. आणि जर त्या चुकीच्या सवयीतून मनुष्य चांगला होत गेला की परत आपण जर बेसावध झालो तर त्या कधी येऊन मागे परत सांगण्याची शक्यता. म्हणून बरेच लोक गाव्या आम्ही गेलो की भागवत कथा झाली की लाट येते भक्तीची, लोक हातामध्ये माळ घेऊन येतात आणि ते म्हणतात की आमच्या गळ्यामध्ये माळ घाला. म्हणजे का बरं? म्हणजे आम्ही दारू पितो, आम्हाला दारू सोडायची. दारू सोडण्यासाठी माळ घालायचीच नाही मुळामध्ये.
दारू सुटून 10, 15, 20 वर्ष झाले असेल, आता दारू प्यास वाटत नाही, तेव्हा माळ घालायला माझे. इतकं छोटं कारण आहे का? मग आयुष्यभर आपण जे केलेलं असतं ते आपल्याला खेचून आणत असतं. शेवटच्या काळामध्ये आपण कुठून होतो, काय विचार करत होतो आपण? शंकर सोसायटी, चांगलं ध्यानात ठेवलं. मग आयुष्य संपत आला. एक दिवस ते आजारी पडले ना, अंथरुणावर पडले. मुलांनी डॉक्टरांना बोलून घेतलं. डॉक्टरांनी त्यांचे नाडी तपासली, सगळं शरीर त्यांचं तपासलं, मुलांना बाजूला बोलून घेतलं. सांगितलं, वडील आता असं वाटतं की 2-3 तासाची सुट्टी आहे, सेवा करा. सगळे मुलं आजूबाजूला उभे राहिले, कोणी पाय दाबायला लागलं, कोणी काय करायला लागलं. बापानं ओळखलं. आयुष्यभर जवळ आले नाही, इतक्या जवळ आले म्हणजे काहीतरी धार्मिक आला आहे गोष्ट. बापाने विचार केला, म्हणजे बाकी काय असू द्या, पण मला एक कळालं की आता माझे थोडे वेळ राहिले. पोरांनी विचारलं, बाबा शेवटची काय इच्छा? काही नाही, इच्छा सगळं पूर्ण झालं, फक्त एकच इच्छा नाही द्या. म्हणजे काय? मी सांगतो तसं काय. आपलं दुकान आहे, त्याचं नाव सांगा, मला माहिती पडतं. तिथं दान, तिथून तो गांजा विकत आला. घरी आणा, माझी चिलम येते तिथं, मी सांगतो कुठं आहे ती आणा, मला ती चिलम घरात बनली. मोठ्या पोराने विचारलं, बाबा बरोबर हे सगळं, पण आम्ही असं ऐकलं की पिण्यासाठी ताकद लागते भरपूर. काय पिण्यासाठी? चिलम पिण्यासाठी. माझ्याकडे बघू नका, ऐकून सांगताय सगळं. ताकद लागते म्हटलं खूप. तुमच्यामध्ये तर आता काय ताकद राहिली नाही, हात पाय थरथर कापताय तुमचे. आता तुम्हाला बोलता येत नाही, तुम्ही पिणार कसं, ते ओढणार कसं? अरे मूर्खांनो, तुमचा बाप आहे ना, मनाला कसं होते? एक काम करा, म्हणते ते सगळं आणा, चिलीम मध्ये भरा, आणि मोठ्या पोरात सांगतात, तू ओढ म्हणजे तुझ्या तोंडामध्ये, आणि तुझ्या तोंडातला धूर माझ्या तोंडात सोड. अर्थात आयुष्यभर जे आम्ही केलेलं असतं, शेवटच्या काळामध्ये ते आमच्या डोळ्यापुढे येऊन उभं राहत असतात. म्हणून भगवत भक्त नित्य काळामध्ये आपल्या वाट्याला आलेलं काम तर करतोच, पण त्या कामाबरोबर मुखामध्ये राम ठेवतो. हो ना? विद्यावाचस मध्ये आमचे अण्णा असे म्हणायचे, नुसता त्याग संन्यासी आणि नुसता भोग संसारी. परत आहे, नुसता त्याग त्याला संन्यासी म्हणावं, नुसता भोग त्याला संसारी म्हणावं, आणि त्याग आणि संसार यांचा समन्वय करणारा त्याला वारकरी म्हणावं. वारकरी हा पळकुटा नाहीये. त्याच्या वाट्याला आलेलं काम तर तो करतो, पण कामामध्ये काम काही म्हणा राम राम. आणि आमच्या वाट्याला आलेलं काम हे करणार आहे, आणि काम करत असताना मुखाने राम सुद्धा म्हणणार आहे. कबीरदासजींचं एक भजन खूपच गोड आहे. हे भजन आतापर्यंत मी जे बोललो बाबू 1 तास, या सगळ्या बोलण्याला एवढी पुष्टी देईल की हा विषय आपल्याला इथं थांबवता येईल. कसं असायला पाहिजे? कामही करायचं, काम करता करता देवाचं नाव घ्यायचं. कसं साधायचं हे वेगवेगळे दृष्टांत दिले कबीरदासजीने. आपण त्याचा अर्थही बघूया आणि भजनही बघूया. आता तुम्ही मला सगळे साथ करा, म्हणजे मागे मनात टाळी वाजवून या भजनामध्ये सगळे संमिलित मध्यम द्या. या विधि मन को लगाए. भाव एकदा सांगून देतो म्हणजे मग लक्षात येईल आपल्याला. भगवंताकडे मन कसं लावायचं, काम कसं करायचं बघूया. या विधि मन को लगाए, मन के लगाए प्रभु पाए. प्रभु पाए 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 मन के लगाए प्रभु पाए.
पूर्वीच्या काळामध्ये दोरीवर खेळ दाखवणारे ते काय खेळ करणारे लोक आहेत, काय म्हणायचे डोंबारी ते डोंबारी लोक असायचे. त्या डोंबाऱ्यामध्ये ती मुलगी असायची किंवा खेळ दाखवणारा असायचा. तो काय करायचा, तो त्या दोरीवर चालायचा आणि दोरीवर पण चालायचं, खाली ढोल वाजवल्या जायचं, त्या ढोलावर सुद्धा लक्ष ठेवायचं, दोरीवर पण चालायचं आणि हातामध्ये असलेला बांबू सुद्धा लक्ष ठेवायचं. कसा बोलताय बघा. जैसा नटुआ चढ़त बास पर, जैसा नटुआ चढ़त बास पर, ढोलिया ढोल बजाए, ढोलिया ढोल बजाए, ढोलिया ढोल बजाए, ढोलिया ढोल बजाए. अपना बोल धरे सिर ऊपर, अपना बोल धरे सिर ऊपर, सूरत गर्द पर गावे, मन के लगावे प्रभु मारे, लगावे प्रभु मारे, एका विशिष्ट प्रकारचा भुजंग असतो आणि त्या भुजंगाच्या डोक्यावर एक त्याची मणी असतो. आणि मग हिवाळ्याच्या दिवशी मध्ये, हिवाळ्याच्या काळामध्ये हा भुजंग या हिवाळ्यामध्ये गवतावर जे दवबिंदू पडतात त्याला पोस असं म्हणतात हिंदीमध्ये. ते दवबिंदू चाचण्यासाठी आणि मग काय करतो, चाचत असताना आपल्या डोक्यावर असलेला जो मणी आहे तो मणी जो आहे तो मणी बाजूला ठेवतो, बाजूला पडेल आणि त्याच्या प्रकाशामध्ये असलेले जे दवबिंदू आहे त्या दवबिंदूला चालतो. पण त्याची स्थिती कशी आहे, इकडे दवबिंदू सुद्धा चालतो आणि दुसरीकडे त्या मनावरही लक्ष ठेवायचं. तसं आपलं काम हे करायचं, नामावरही लक्ष ठेवायचं. कबहू चाटे कबहू मनी चितरवे, कबहू चाटे कबहू मनी चितरवे, मनी दुकान गवा
पूर्वीच्या काळामध्ये घरातल्या सुवासिनी स्त्रिया ज्या असायच्या पाणी भरण्यासाठी आडावर किंवा नदीवर जायच्या. घरामध्ये नळ योजना आलेली पण ती पाणी भरण्यासाठी जात असताना त्याची बहुत कशी बघा. एका अंड्यावर दुसरा हंडा, दुसऱ्या अंड्यावर तिसरा अंडा, असे 4-5 अंडे आणि कमरेवर एक अंडा. आणि जात असताना एकट्या एकट्या जायच्या नाही, मैत्रिणी सोबत असायच्या. प्रभू येत असताना ते डोक्यावर हंडे असायचे आणि हंड्यांना हात लावायचे नाही, हात सोडून चालायचे आणि नुसतेच चालायचे नाही, गप्पा सुद्धा मारायच्या मैत्रिणीसोबत. दोन्ही काम असायचे. मैत्रिणीसोबत गप्पाही मारायचे आणि जे डोक्यावर हंडे आहेत त्याच्यावरही लक्ष ठेवायचं आहे. तसं कामही करायचं आणि नामावरही लक्ष ठेवायचं. जैसे कामिनी भरे उपजन, जैसे कामिनी भरे उपजन, कर छोड़े बरतावे, कर छोड़े बरतावे, कर छोड़े बरतावे, यानी घर छोड़ देती है और बर्ताव करती है. लेकिन आगे क्या बात है. अपना रंग सखियन संग राजे, अपना रंग सखियन संग राजे, सुरती गगन अपनावे, सुरती गगन अपनावे. लगाए या